दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी थरकाप उडवणारी घटना समोर आली। आपल्या प्रेमसंबंधाचे गुपित उघड होईल या भीतीने एका सख्ख्या काकानेच अवघ्या 5 वर्षाच्या निष्पाप पुतण्याचा गळा आवळून निर्घृण खून केलाय। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। अंकुश परशुराम कास्तार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। समर्थ कास्तार असं मृत चिमुकल्याचं नाव आहे। काकाने आपल्या 5 वर्षाच्या पुतण्याचा खून केल्याचं उघड झाले। परस्त्रीसोबतच्या संबंधाचे गुपित उघड होईल या भीतीनं आरोपीनं हा थरकाप उडवणारा गुन्हा केल्याची कबुली दिली। 5 वर्षाचा चिमुकला समर्थ हा नेहमीप्रमाणे आपल्या काकाच्या घरी जात असल्याचं घरच्यांना सांगून घरातून बाहेर पडला होता। मात्र काकाच्या घरात समर्थने अंकुशचे अनैतिक संबंधाचे गुपित पाहिल्यामुळं हा प्रकार आता घरातल्या सगळ्यांना कळेल आणि आपली समाजात नाचक्की होईल अशी भीती आरोपी अंकुशच्या मनात निर्माण झाली। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। याच भीतीपोटी आणि रागाच्या भरात त्याने समर्थचा गळा आवळून त्याला जागीच ठार केलं। पुतण्याचा जीव घेतल्यानंतर आरोपी काकाने पोलिसांना आणि घरच्यांना गुंगारा देण्यासाठी एक खोटा ड्रामा रचला। तो समर्थचा निष्प्राण आणि बेशुद्ध देह कडेवर घेऊन त्याच्या आजीकडे गेला। समर्थ खेळताना घराच्या पत्र्यावरून खाली पडला आणि त्यामुळेच तो बेशुद्ध झाला आहे असा खोटा बनाव अंकुशने रचला। घरच्यांनी तातडीने समर्थला रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। यानंतर समर्थच्या मृतदेहाचं अधिक निरीक्षण केलं असता त्याच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा, हनुवटीवर आणि डोळ्याजवळ काही संशयास्पद जखमा दिसून आल्या। या संशयाच्या आधारे पोलिसांनी अंकुशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला। अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीनेच आपण समर्थचा गळा आवळल्याची धक्कादायक कबुली यानं दिली। या क्रूर कृत्यामुळं कास्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।